नमस्कार, आप देख रहे हैं भारतवर्ष समाचार डिजिटल। आइए देखते हैं खबर। जयंती का आयोजन पारंपरिक तरीके से किया जाएगा। नांदेड़ में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती इस तरह से मनाई जाएगी जो डीजे, जातिगत भेदभाव और रसीद मुक्त होगी। महान राष्ट्रीय विभूतियों को जाति की संकीर्ण सीमाओं में बांधने के बजाय इस वर्ष नांदेड़ में होने वाला ये उत्सव सभी जातियों और धर्मों को साथ लेकर चलेगा और विशेष रूप से ये पूरी तरह से डीजे संगीत से मुक्त होगा। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर राष्ट्र के निर्माता नामक इस जयंती उत्सव को इंजीनियर प्रवीण खंडारे की परिकल्पना से साकार रूप मिला है। उत्सव समिति के लिए कुणबी मराठा महासंघ के प्रदेश अध्यक्ष गिरीश जाधव को अध्यक्ष चुना गया है, जबकि ओबीसी नेता और उद्यमी बालाजी इब्तिदार को सचिव के रूप में चयनित किया गया है। एक अनोखे और विशिष्ट अंदाज में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती के उपलक्ष्य में सुबह 7 बजे से दोपहर 12 बजे के बीच एक भव्य शोभा यात्रा निकाली जाएगी। आयोजन समिति ने घोषणा की है कि इस शोभा यात्रा में एक मशाल रैली, लड़कियों का लेजिम दल, हल्की ढोल वादन, बैलगाड़ी की झांकी, 2 ऊंट, 20 घोड़े, आदिवासियों का धेमसा नृत्य प्रदर्शन, घोड़े से चलने वाली बग्घी में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, रमाई और गाड़गे बाबा को दर्शाती जीवंत झांकी, 40 लड़कियों का ढोल वादन दल, 20 सदस्यों वाला एक पारंपरिक संगीत बैंड और विभिन्न महान राष्ट्रीय विभूतियों के सम्मान में भव्य कलात्मक प्रदर्शन शामिल होंगे। संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट, नांदेड़। महामानव राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मेमोरियल ट्रस्ट शाहू फुले आंबेडकर यांच्या विद्यमान पद्धतीने आज आम्ही जयंतीची एक बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि आज आमचे सचिव इब्तिदार साहेब, तसेच प्रवीण खंडारे साहेब, शिंदे साहेब, येडके साहेब, सगळे आमच्या ज्या पदाधिकारी जे आहेत या जयंती महोत्सवाचे, या पद्धतीने आम्ही राजपारावरपासून सकाळी 7 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तिथून आम्ही रॅली काढणार आहोत। तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आम्ही ह्या पद्धतीने आम्ही रॅली करणार आहोत। त्याच्यामध्ये 50 मुलं-मुली मशाल रॅली, तसेच 10 लोकांचे हलकी पथक, तसेच मुलींचे लेझिम पथक, तसेच पारंपरिक पद्धतीने बैलगाडीवर जे की खेड्यामध्ये पहिले काढत होते त्या पद्धतीने एक जयंती एक आगळीवेगळी त्याचा एक देखावा वेगळा राहणार आहे। आणि 5वं म्हणजे 2 ऊंट असणार आहेत, तसेच 20 घोडे असणार आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय आदिवासी नृत्य जे की श्रीलंकेमध्ये त्यांना प्राईज भेटलेलं आहे, ते नृत्य आम्ही इथं नांदेडमध्ये दाखवणार आहोत। आणि बग्गीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई आई आणि संत गाडगे बाबा यांची बग्गीमध्ये जिवंत देखावे दाखवणार। तसेच 35 मुलांचे ढोल पथक, तसेच 10 चाकी ट्रॅव्हल सामाजिक देखावा हे सुद्धा आम्ही दाखवणार आहोत। तसेच 20 जणांचा पारंपरिक बँड या पद्धतीने आम्ही या रॅलीमध्ये बॅनरमुक्त, व्यसनमुक्त आणि पावतीमुक्त आणि साऊंडमुक्त ह्या पद्धतीनं आम्ही रॅली काढणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 नांदेड शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने, सर्व जाती धर्माच्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या, पत्रकारांच्या, प्रशासनाच्या वतीने एक मोठी भव्य दिव्य अशी जयंती साजरी करण्याचा मानस घेऊन आज या जयंतीचं स्वरूप कसं राहील या संबंधानं पत्रकार परिषद घेतली होती।
आत्ताच या जयंती उत्सव समितीचे सन्मान्य अध्यक्ष गिरीशभाऊ जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे एक आगळं वेगळं स्वरूप या जयंतीचं राहणार आहे. आजपर्यंत बघितलेलं आहे आपण की जयंतींचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण पाहिल्यानंतर आमच्या सर्वांना, नांदेडचे नागरिक म्हणून आमच्या सर्वांना असं वाटलं की कुठेतरी महामानवाचे जे विचार आहेत ते विचार आपण या डीजेच्या गोंगाटामध्ये, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं जे काही मिरवणुकीचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बाबासाहेबांचा विचार बाजूला पडत चाललेला आहे. तो आपण बाबासाहेबांचा विचार एका विशिष्ट समूहापुरता मर्यादित न ठेवता बाबासाहेब आंबेडकर हे एक आपलं राष्ट्राभिमान आहे, आपलं राष्ट्रगौरव आहे आणि ते सर्व समस्त नागरिकांच्या वतीनं त्याचं सादरीकरण झालं पाहिजे, त्याला उत्सवी स्वरूप आलं पाहिजे आणि ते उत्सवी स्वरूप आपण नांदेड शहरामध्ये जेव्हा मिरवणूक निघणार आहे ती मिरवणूक आपण ज्या पारंपरिक मिरवणुका निघतात त्या मिरवणुकीच्या अगोदरच ही मिरवणूक संपावी यासाठी आपण सकाळी 7 वाजता ठीक ती मिरवणूक आपण शोभायात्रा काढणार आहोत आणि तिचं 12च्या आत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या जयंती मिरवणुकीचा समारोप करणार आहोत. सर्व भाषणांमध्ये आपण म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर असो किंवा शिवाजी महाराज असो या महापुरुषांना चौकटीमध्ये, पण त्या चौकटीच्या बाहेर काढायचा मी आता मी बदल करत नाही. मग अनेक वेळा भाषणं आपण सुद्धा माणूस आहोत, जन्माला आलो माणूस म्हणून जाणार ते सर्वप्रथम मला इथं सांगायचं. आणि ही गाडी निघणार आहे त्याच्यामध्ये आम्ही गतीने बैलगाडीवर जे पहिले जी त्या पद्धतीनं जुन्या पद्धतीनं आपण बैलगाडीमध्ये पळवा. दुसरं म्हणजे मुलींचे लेझिम सहसाठी आमचे मित्र